वंडरफुल. हे सगळं उत्तम दिसतंय. आता मला कसलीही काळजी करायची गरज नाही. बाय द वे, तुम्ही दोघं एकत्र यायचं कारण? ऍक्च्युली सर, आय वॉज सेइंग की तुम्हाला माहितीच आहे शिवानी किती प्रयत्न केलेत आणि हे डील ऍक्च्युली तिच्यामुळेच पूर्ण होऊ शकतंय. सो माझी अशी इच्छा आहे की तिने पण प्रोसेसमध्ये राहावं. प्लस तिला गाड्यांमधली पण खूप माहिती आहे. सो शील बी अ गुड हेल्प. ओके, ठीक आहे. लेट्स सी. राईट देन, आपण तुमच्या फॅक्टरीत लवकरच भेटूयात. शुअर सर. डन. गुड जॉब. थँक्यू. आशुतोष, जरा बोलायचं. येस, ऑफकोर्स. बाहेर थांब. आलोच मी. सी आशू, मला माहिती आहे शिवानीने तुला निर्दोष मुक्त करण्याकरता खूप मेहनत घेतलेली आहे आणि आय डू ॲप्रिशिएट दॅट. पण हे डील खूप मोठं आहे. आय नो. खूप मोठी माणसं, खूप मोठे मोठे बिझनेसमॅन इथे इन्व्हॉल्व असणार आहेत. तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण तिचं फॉर्मल एज्युकेशनही झालेलं नाही. त्या दिवशी मी अवॉर्ड सेरेमनीमध्ये बघितलं, शिक्षणाच्या बाबतीत तिचा कॉन्फिडन्स जरा लो वाटला मला. सर, पण तिला डील करायची वेळ येईल तेव्हा जमेल. ॲज यू नो, आपल्याकडे सिच्युएशन कशा असतात. ऐन वेळेस तिला मॅनेज करता नाही आलं तर आय वोंट बी एबल टू अफोर्ड दॅट. सो आय इन्सिस्ट यू शुड टॉक टू हर. ओके सर, आय विल टॉक टू हर. थँक्यू. गुड लक. अरे, तू इथेच थांबलीस? चल जाऊया. चल चल. हां, चल. चंदन, चंदन खूप लागलंय रे. दुखतंय. चंदन खूप दुखतंय रे. चंदन, चंदन मला खूप लागलंय. ए बॅटरी तो पाय. चंदन काहीतरी कर ना रे. खूप लागलंय, खूप दुखतंय चंदन. बघू नको. अरे मी याला असाही भाव देणार नाहीये. यांनी काही केलं तरी पण प्रॉब्लेम दिव्या समोर आल्यावर होतो. अरे अरे मग मी दिव्याच आहे ना. चंदन, चंदन तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का चंदन? चंदुडी असं करणार? चंदू, अरे काय बोलतोय? चंदुडी काय चाललंय तुमचं? बस करा ना आता, बस चला. अरे असं कसं? तुला हसवण्यासाठी आम्ही काही करू शकतो. दिव्याच काय, अप्सरा पण बनायला तयार आहे. अप्सरा? हो, चंदुडी बोंडुडी. हे माझं पोंडू. हे आय लव्ह यू ना. आय लव्ह यू. चंदुडी मला मॉलमध्ये घेऊन चल. चल चंदुडी. हे कोण? वडील आहेत तिचे. नाही अहो हे कळलं. हे बसले ते कोण? मित्र आहेत तिचे. उलट नाही काय. काही म्हणा. शिवा, तू डायनॅमिक आहेस. म्हणजे काय रे? डायनेमिक तो असतो ना मोठा असा. तो डायनोसॉर. अरे नाही, डायनोसॉर. डायनेमिक ऑइल आहे नवीन आला. माहित आहे, चायनीज राईस, शेजवान राईस, डायनॅमिक राईस. अरे डायनॅमिक म्हणजे सर्जनशील किंवा गतिमान. म्हणजे हुशार, चतुर, चलाक. आई याला सांग आपण जन्मापासून खेळू. याला सांग. मला माहिती आहे भाई, जन्मापासून आहे शिवा. उगा तू आता नको सांगू तिला. एक काम कर, कवर काढा. अरे मला मिळत नाही घ्यायला. कवर आहे काय? आता मला कवर काढू दे. आता गेली. शिवा काय जीजू. अरे त्याला कुठे येतं कॅरम खेळतात? जीजू ते जे घरचे जीजू आहे. हा ते मग आले. काय रे, तुम्हाला कळत नाही? तुमची एवढी जवळची मैत्रीण आहे, ती इथे आली तर आम्हाला सांगायचं किंवा तिला परत पाठवायचं. पण ते नाही, कॅरम खेळत बसलेत. शिवा, हे काय चाललंय सगळं? तू शिकल्याने आम्हाला काही फायदा होणार आहे म्हणून करतोय आम्ही. आशू अरे असं का? मला नाही जमत आहे अभ्यास करायला. खरंच नाही जमत तर ट्राय कर. मग कॅरम नको खेळू. ट्राय केलं ना आशू.
ट्राय केलं. लहान आहेस शिवा. का केलंस तू हे? मला जमत नव्हतं म्हणून मी पळून आले. तू तू चिडू नको ना माझ्यावर. खरं सॉरी. मला तुझं काही ऐकायचं नाही शिवा. अरे तू काय सगळ्या गोष्टी ताणतोय सर? मी ताणतोय? अगं तू इथे पळून आलीयस, तू ताणतीयस गोष्टी. तिकडे सगळे तुझ्यासाठी एवढं करतायत, तुला तुला कसं काही वाटत नाही ग? हा हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नाहीये शिवा, आउट ऑफ ऑल पीपल. आशु ऐक ना, मी मुद्दाम नाही केलं खरंच. ऐक ना, मला तुझं काही ऐकायचं नाही. तुझ्याकडे इथे येऊन कॅरम खेळायला वेळ आहे, पण हिच्याकडे 1 तास अभ्यास करायला वेळ नाही तिथे बसून. हे कसं चालेल शिवा? आशु ऐक ना, तू रागवू नको ना प्लीज. खरंच मी रागवलो आहे, मला रागवायचंय. आणि आशु समजून घे ना मला. काय 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 समजून घे? तू समजून घे ना आम्हाला. एकदा विचार करून बघ की सगळे एवढा फोर्स का करतायत शिकायला. माझ्यात नाहीये हिम्मत. हिम्मत नाहीये? तिकडे 10 गुंडांना लोळवतेस तेव्हा बरी हिम्मत होते तुझी. स्वतःशी लढायला फक्त हिम्मत नाहीये. आम्हाला सगळ्यांना माहितीये की तू हे करू शकणार आहे, तुझ्याकडनं होणार आहे 100%. पण तूच अडून बसलीस. पाहना गँग सुद्धा तुला म्हणते की शिक, पण नाही. आशु ऐकून घे ना माझं. नाही, तू काही बोलू नकोस. सगळ्या गोष्टींवर तुझ्याकडे एकच उत्तर आहे, मला भीती वाटते, मला जमत नाही, समजून घे. ही काय उत्तर देतेस? आणि भीती आहे तर ठीक आहे ना, त्याच्याशी फाईट कर. भीती संपते, जशी आहे तशी संपेल ती. सॉरी ना. अरे खरंच सॉरी वगैरे काही बोलू नको. हा, एक मिनिट. मी काय म्हणतो, आपण शांततेत बोलूयात ना. म्हणजे तुम्ही भांडू नका प्लीज. तू गप्प बस, तू मध्ये पडू नको. हा, तिची चूक आहे याच्यात, तू डिफेंड करू नको.